पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। राज्यामध्ये एकूण 65.11% मतदान झालंय, तर लोकसभा निवडणुकीमध्ये 61.29% मतदान झालं होतं। ग्रामीण भागांच्या तुलनेमध्ये शहरी भागात नेहमीप्रमाणे मतदानाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं। मुंबई आणि उपनगरामध्ये सर्वात कमी मतदान झालं। लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुंबईमध्ये मुस्लिम मतदारांनी भरभरून केलेलं मतदान हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरलंय। तर मुंबई शहर उपनगरामध्ये 52% मतदान झाल्याचा अंदाज आहे। मुस्लिम बहुल भागांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढल्याचं दिसून आलंय। चांदिवली, जोगेश्वरी, फिल्टरपाडा, आगरीपाडा, पठाणवाडी, नागपाडा, भायखळा या भागांमध्ये मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती। लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम बहुल भागांमधील मतदानानं अनेक मतदारसंघाचा निकाल हा फिरवला होता। अन्य मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला लीड असूनही केवळ एका मुस्लिम बहुल मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झालेल्या एकगठ्ठा मतदानामुळे मालेगाव ईशान्य मुंबई या मतदारसंघातील निकाल बदलला होता। आता विधानसभा निवडणुकीतही मुस्लिम समुदायानं भरभरून मतदान केल्याचं दिसून आलंय। त्यामुळे लोकसभेप्रमाणेच महायुतीला या मतदानाचा फटका बसणार का हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होईल। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी सुष्मिता बदाणे यांच्याकडून। सुष्मिता, एकंदरीतच काल मतदान पार पडलं आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिम बांधवांनी भरभरून मतदान केलेलं आहे। मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। काय एकंदरीत चित्र काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1990 नंतर सगळ्यात जास्त मतदार राज्यामध्ये काल नोंदवण्यात आलेला आहे। साधारणपणे 65% पर्यंत मतदान हे राज्यात झालेलं आपल्याला पाहायला मिळते। सर्वाधिक मतदान हे कोल्हापुरात झालेलं आहे, तर सर्वात कमी मतदान हे कुलाब्यामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आहे। मुंबईमध्ये विशेष करून जर आपण बघितलं तर उपनगरीय भागांमध्ये सुद्धा मतदानाचा टक्का हा काही अंशी 55% होता। त्याचबरोबर सगळ्यात जास्त मतदान हे भांडूपमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते। 61% मतदान झालेलं आहे। मुस्लिम बहुल एरियामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येनं मतदार हे घराबाहेर पडलेले होते। मोठ्या संख्येनं त्यांनी मतदान केलेलं होतं। मागच्या निवडणुकीच्या वेळेला, लोकसभेच्या वेळेला सुद्धा आपण जर बघितलं असेल तर या मतदारांनी निर्णायक भूमिका घेतलेली होती आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसलेला होता। शहरी भागामध्ये म्हणावा तितका मतदाराचा टक्का हा वाढलेला पाहायला मिळत नाहीये, परंतु संपूर्ण राज्यामध्ये 65% मतदान हे झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक अर्थांनी हा सर्व मतदाराची जी आकडेवारी आहे ती महत्त्वाची ठरते। उपनगरीय भागांमध्ये मतदान कमी झालेलं आहे, तेही चिंतेचा मुद्दा आहे, कारण ज्या पद्धतीने मतदारांनी बाहेर येणं अपेक्षित होतं तशा पद्धतीने मतदार बाहेर पडलेले नाहीयेत। त्यामुळे ज्या वेळेला मतदानाचा टक्का कमी असतो त्याचा थेट परिणाम हा अधिकाधिक जागा जिंकण्यावर होत असतो, विनिंग सीटवरती होत असतो आणि तोच प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय। परंतु एक समाधानकारक बाब आहे की 1990 नंतर आणि 2019चा विचार केला ते आज कालपर्यंतचा मतदानाची आकडेवारी बघितली तर 65% मतदान ही आतापर्यंतची सर्वाधिक मतदान करण्यात आलेली आकडेवारी, टक्केवारी आपल्याला समोर पाहायला मिळते। त्यामुळे मतदार राजा ज्या पद्धतीने बाहेर पडलेला आहे त्यामध्ये वाढ जरी झालेली असली तरी ही आकडेवारी समाधानकारक मुळीच नाही। जी, नक्कीच अपडेट घेत राहणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर यानंतर नाशिकमधून एक ब्रेकिंग बातमी येते। नाशिक ग्रामीणमधील 6 मतदारसंघात यंदा चांगलं मतदान झालंय। नाशिक ग्रामीणमधील नांदगाव, येवला आणि चांदवडमध्ये 70%हून जास्त मतदान झालं। नांदगावामध्ये एकूण 80.70% मतदानाची नोंद झाली आहे, तर येवल्यामध्ये 74% आणि चांदवडमध्ये 75% नागरिकांनी मतदानाची नोंद केली आहे। बागलाणमध्ये तुलनेनं कमी 65% मतदान झालंय, तर दुसरीकडे मालेगाव बाह्यमध्ये 67.54% मतदान झालं असून मालेगाव मध्यमध्ये एकूण 70.69% मतदानाची नोंद झाली आहे। त्यामुळे नाशिकमधील मतदारांनी कुणाला कौल दिलाय हे आता 23 तारखेला स्पष्ट होणार आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, काल एकंदरीतच मतदान झालेलं आहे, नाशिकमधलं काय चित्र?
गार्गी, नाशिकमधल्या 15 विधानसभा मतदारसंघांसाठी काल जी मतदान प्रक्रिया पार पडली त्या मतदानाचा आकडा जो आहे तो तब्बल 68% इतका आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नाशिक जिल्ह्यातल्या मतदानाचा टक्का जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. विशेषतः महिला मतदारांनी या मतदानामध्ये त्यांचा टक्का तब्बल 8% वाढलेला आहे महिला मतदारांचा. तर एकूण नाशिक बरोबरच उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये 65%, धुळ्यात देखील 65% आणि अहिल्यानगरमध्ये 72% आणि नंदुरबारमध्ये 70% इतकं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नगर आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांपैकी सर्वाधिक मतदान जे आहे ते अहिल्यानगर अर्थात अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे यंदाच्या वर्षीचा कौल जो आहे तो अत्यंत निर्णायक असणार आहे. उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर छगन भुजबळ असतील, बाळासाहेब थोरात असतील, रोहित पवार असतील, गिरीश महाजन असतील, गुलाबराव पाटील असतील, अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आणि दिग्गज नेत्यांचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असणार आहे आणि या उत्तर महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांचं भवितव्य येत्या 23 तारखेला या सगळ्यातून स्पष्ट होणार आहे. एकूण जर आपण उत्तर महाराष्ट्राचा कल जर बघितला तर महायुतीच्या दिशेनं हा कौल जाताना पाहायला मिळतोय. 47 जागांपैकी 30हून अधिक जागा ज्या आहे त्या महायुतीकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं उमेदवारी देत असताना चुकलेली जातीय समीकरण आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना लोकसभेमध्ये मिळालेला जो कौल होता, ज्या हवेमध्ये हे सगळे महाविकास आघाडीचे नेते होते, तोच कौल आपल्याला विधानसभेला भेटेल अशा भावनेनं हे निवडणूक लढले आणि त्याचाच फायदा जो आहे तो महायुतीने घेतला आणि महायुतीने प्रचंड ताकद या भागामध्ये लावली. इतकंच नाही तर लाडकी बहीण योजनेचा फायदा जो आहे तो देखील या मतदारसंघांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील जे मराठा नेते आहेत त्यांचा फारसा इफेक्ट या उत्तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच मतदारसंघात आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं नाही. तर तिकडे खानदेशामध्ये एकनाथ खडसेंसारखे जे महाविकास आघाडीचे नेते होते त्यांचा मतदारसंघ जर वगळला तर इतरत्र कुठेही प्रभाव जाणवला नाही आणि म्हणूनच उत्तर महाराष्ट्राचा एकूण जर विचार केला तर 63.3% इतकं मतदान संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये महायुतीला कल जो आहे महायुतीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीची चुकलेली गणितं, फसलेली उमेदवारांची निवड आणि या सगळ्यामुळे जो फटका आहे तो महाविकास आघाडीला उत्तर महाराष्ट्रामध्ये बसताना पाहायला मिळतोय. गार्गी.